खासगी कंपनीच्या तणनाशकाच्या फवारणीनंतर नाशिक जिल्ह्यातल्या शेकडो एकरवरील कांद्याचं पीक जळून पूर्णपणे नष्ट झाल्यानंतर आता कृषी विभागानं या सगळ्या संदर्भामध्ये कारवाईला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत कृषी उपसंचालक जगदीश पाटील सर आहेत। सर, शास्त्रज्ञांची टीम आपण पाठवतोय विद्यापीठाच्या, नेमकं कशा पद्धतीने आता या कारवाईला वेग येतोय? याच्यामध्ये ही जी नुकसान शेतकऱ्याचं जे नुकसान होतं त्याच्यासाठी एक समिती आहे। त्या समितीमध्ये उपविभाग कृषी अधिकारी हे अध्यक्ष असतात, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सदस्य सचिव असतात आणि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आपल्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे, त्यांचं इथं गहू संशोधन केंद्र, कांदा संशोधन केंद्र, तर त्यांच्याचे जे उपलब्ध होतील ते शास्त्रज्ञ पण आपल्याबरोबर समवेत असतात। त्यांनी तिथं प्रत्यक्ष त्या टीम समवेत शेतकरी, त्याचप्रमाणे कंपनी प्रतिनिधी आणि दुकानदार, औषध विक्रेते यांच्या समवेत ती टीम तिथे पाहणी करते। त्या शेतकऱ्याचं जे म्हणणं आहे ते प्रत्यक्ष परिस्थिती आणि त्याचप्रमाणे कंपनी किंवा दुकानदार यांना काय म्हणायचं ते सर्व ऐकून घेतलं जातं आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्ष पाहणीच्या वेळेस जी काही घटना घडलेली आहे त्याच्याबद्दलचा सगळा अभ्यास करून ते त्यांचा म्हणणं पण मांडतात, पंचनामा स्वरूपात तो म्हणणं मांडलं जातं आणि जर समजा त्याच्यात जी काही दोषी आढळले असेल तर त्याच्याबद्दलचं काही जे नुकसान झालं आहे त्याची तीव्रता किती हे सांगितलं जातं। म्हणजे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी जाऊन तिथले काही नमुने वगैरे घेणार आहेत आणि मग नमुने घेण्याची प्रक्रिया ही वनस्पती असल्यामुळे तिला त्यावेळेला खूप महत्त्व असतं। आज रोजी हे जे काही ताजी घटना असेल तिथं ताजी वनस्पती त्यावेळेस पण ते नमुने पण घेतले जातात। त्याचप्रमाणे याच्यासाठी जी क्रिया घडते तर त्यावेळेस तक्रार आल्या देखील आपण याच्यात वेळ जाऊ नये म्हणून या तक्रारीचे नमुने पण पाठवलेच होते, परंतु तिथं जर काही परिस्थिती तशी दिसली तर नमुने तिथंही घेतले जाईल आणि परंतु तिथं आत्ता जे काही प्रक्रिया होईल ही सर्वांच्या समोर जे काही घडलेली वस्तुस्थिती आहे ती जाणून घेण्याची पहिली प्रक्रिया असते, ती प्रक्रिया तिथे होणार आहे। शास्त्रज्ञांकडून काही फीडबॅक आपल्या विभागाला दिला जाईल? त्या कमिटीला तिथंच तो फीडबॅक दिला जातो, तिथून त्यांच्या रीतसर आपला नमुना आहे अर्जाचा त्याच्यावर ते कशामुळे घटना घडली आणि असं होऊ नये म्हणून काय प्रिकॉशन घ्यायची अशा दोघं बाबतीत ते केलेलं असतं। आणि जो काही तणनाशकाचा प्रकार आहे तर तो मॉलिक्यूलची तपासणी करण्यासाठी ऑलरेडी लॅबला गेलेलाच आहे तो घटक। असे 1250 पाकिटं आपल्या जिल्ह्यात आलेली होती, त्याच्यापैकी ही देवळ्याची आणि निवाण्याची घटना घडल्याबरोबर बाकीचा सगळा माल सीज करून घेतला आला आणि आज तो आपण जवळजवळ 900-950 पाकिटं हे आता सीज करून ठेवले, जप्त करून ठेवले। ते आता पसरणार नाही, दुसरीकडे विकले जाणार नाही याची खबरदारी कृषी विभागाने घेतलेली आहे। एकूण आत्तापर्यंत आपण जे पाहणी करतोय आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांचं या सगळ्या तणनाशकामुळे नुकसान झालंय आणि क्षेत्र किती आहे? जवळपास निवाणे तालुक्यातले निवाणे गावातले 22 एकर क्षेत्र 13 शेतकऱ्यांचं आहे आणि 54 शेतकऱ्यांचं 100 एकरावर शेतकरी म्हणजे जवळपास 122 एकर क्षेत्र आणि साधारणतः 67-68 शेतकरी आतापर्यंत आपल्याकडे अर्ज आलेले आहेत आणि पंचनामे झालेले आहेत। अजून काही लोकांचे अर्ज येत आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही होते। एकूणच ही सगळी प्रक्रियेनंतर अहवाल आल्यानंतर कशा पद्धतीची कारवाई पुढे अपेक्षित आहे? आता जो काही नमुना सॅम्पल तो तपासणीला गेलेला आहे तो घटक तोच आहे का नाही याची शहानिशा झाल्यानंतर मग पुढची गोष्ट ठरवता येईल, ते लॅबचे रिपोर्ट आल्यावर ते समजेल। आपण पाहतोय खरं तर कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अडचणींचा सामना करतोय। कधी अवकाळीचं संकट आहे, कधी बेभरवशाच्या बाजारभावाचं, तर कधी तणनाशकाच्या फवारणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो खर्च लागवडीसाठी केलेला होता तो संपूर्ण वाया तर गेलाच आहे, सोबतच पूर्णपणे कांद्याचं पीक जळून नष्ट झाल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान सोसण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आणि त्यामुळे आता सरकारकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर नेमकी काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।